नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सुरुवातीला मी तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील गणित, त्यात पाठ 16वा कालमापन। त्यात 1 ते 10 प्रश्न आपण भाग 1 मध्ये पाहिलेले आहेत। आज आपण पाहणार आहोत भाग 2, 11 ते 17 उर्वरित प्रश्न। त्यातला 11 प्रश्न पाहूया। 11वा, एका गावातून एक बस 13:20 सुटली व 18:05 इच्छित स्थळी पोहोचली, तर या प्रवासात किती वेळ लागला? आता या ठिकाणी पोहोचण्याचा वेळ आहे 18:05 आणि निघण्याचा वेळ आहे 13:20। तो मायनस करायचा। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, संख्या वरची लहान आहे, खालची मोठी आहे। या ठिकाणी इकडनं 1 तास घ्यायचा, म्हणजे इकडे मिनिट आहेत, म्हणून या मिनिटांच्या ठिकाणी इकडनं 1 तास घेताना त्या ठिकाणी करूया 60 मिनिटं, इथं उरतील 7 तास। ह्या दोघांची जर बेरीज केली तर होते 65 मिनिटं। आता 65 मिनिटातून 20 मिनिटं आपण वजा करू शकतात। मग या 5तून हा 0 वजा केला तर 5 उरतात। 6 मधून 2 वजा केले 4, 7तून 3 वजा केले 4 उरतात। 1तून 1 गेला 0, 4 तास 45 मिनिटं लागतील। तर पर्याय क्रमांक 4 तास 45 मिनिटे। त्याच्यातला पुढचा प्रश्न आहे 12वा, स्वप्नीलने सायकलने 1 तास 10 मिनिटे व आगगाडीने 2 तास 55 मिनिटे प्रवास केला, तर त्याने एकूण किती तास प्रवास केला? आता एकूण विचारलं म्हणजे बेरीज करायची, ह्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत। मग या ठिकाणी 1 तास 10 मिनिटे आणि आगगाडीने 2 तास 55 मिनिटे असा एकूण प्रवास आपल्याला शोधायचा आहे। 0 आणि 5 होतात, 1 आणि 5 6, 2 आणि 1 3 तास 65 मिनिटं होत नाही। मग अशा वेळेस ह्या 65 मधून 60 वजा करूया। इकडनं 60 वजा केले म्हणजे हा 1 तास म्हणजे 60 मिनिटं होतात। म्हणजे 60 मिनिटं वजा केले तर या ठिकाणी 1 तास तिथं मिळवायचा असतो। इकडे बेरीज करायची, इकडनं वजा करायची। 65 मधून जर 60 वजा केले तर या ठिकाणी 5 उरतात। 3 आणि 1 4। मग ह्या ठिकाणी काय झालंय विद्यार्थी मित्रांनो, 4 तास 5 मिनिटं एकूण वेळ, 4 तास 5 मिनिटं। पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न आहे 13वा, 23:40 ही वेळ 12 ताशी कालमापन पद्धतीत कशी दाखवाल? 12 ताशी दिलेला वेळ आहे इथं 24 ताशी विचारलेला आहे 12 ताशी मध्ये। मग ह्या ठिकाणी ही घड्याळ आहे 12, 6, 9 आणि या ठिकाणी 3 वाजतात। मग 12 नंतर इथं घड्याळ आहे म्हणजे 15, इथं 18, इथं 21, 10 वर काटा आला म्हणजे 22 आणि इथं 23, इथं 11 वर काटा आला म्हणजे 23 वाजता। आता ही झाली 24 ताशी घड्याळी। मग त्या ठिकाणी आपल्याला 12 ताशी विचारलेली, मग 23 वाजून 40 मिनिटं सांगितलेली आहेत। मग ह्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 11 किती वाजले? 11 वाजून 40 मिनिटं। मग या ठिकाणी 11 वाजून 40 मिनिटं इथं आहे, 11 वाजून 40 मिनिटं इथं येईल। पण 24 ताशी घड्याळानुसार ते रात्रीचे, म्हणून त्या ठिकाणी PM येईल। म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे 14वा, एक बस स्वारगेटहून सुटली आणि 2 तास 25 मिनिटे प्रवास करून साताऱ्याला 3:15 वाजता पोहोचली, तर ती बस स्वारगेटहून किती वाजता सुटली? आता 3:15। मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, जर आपण ह्या घड्याळीला 24 तासात घेतलं तर आपल्याला उत्तर काढायला सोयीस्कर होतो। हे आहे 3:15। मग 3:15 हे आपण घेऊया 15 ताशी घड्याळीमध्ये,
हे आहे 3:15 सॉरी 24 ताशी घड्याळी. मग आता काय करणार, 24 ताशी घड्याळामधून 2 तास 25 मिनिटे वजा करणार. या ठिकाणी 15 लहान आहे, खालची संख्या मोठी आहे, म्हणून इकडनं 1 तास घेतला म्हणजे इथं होतात 60 मिनिटं, इथं उरले 4 तास. यांची दोघांची बेरीज करूया. 0 5 5 6 आणि 1 7 75 मिनिटं. ह्या 5तून हे 5 वजा केले तर 0, 7तून 2 वजा केले तर 5, 4तून 2 वजा केले 2, हा एक जसाच तसा. म्हणजे काय, किती वाजवायला निघेल, तर या ठिकाणी 12:50 मिनिटांनी ती निघणार आहे. मग मध्यान्हपूर्व का, नाही तर हा वेळ मध्यान्होत्तर आहे, म्हणून हे येणार नाही. मध्यान्होत्तर नाही. दुपारी 12:10 पण इथं 10 आहे, आपले 50 आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 नाही. उरला काय, पर्याय क्रमांक 4 मध्यान्होत्तर, म्हणजे दुपारचा 12 वाजेनंतरचा वेळ. पुढचा प्रश्न आहे 15वा. रियानची शाळा सकाळी 8:20 भरते आणि दुपारी 3:10 सुटते, तर शाळा किती वेळ चालते. आता शाळा किती वेळ चालते आपल्याला शोधायचंय. मग अशा वेळेस या ठिकाणी पुन्हा 24 ताशी घड्याळीचा वापर करूया. 3:10 मग दुपारचे 24 ताशी घड्याळीनुसार ते होतात 15:10 आणि सकाळचे 8:20 ती शाळा भरते, ते वजा करूया. 10 मधून 20 वजा होत नाही, म्हणून इकडनं 1 तास घेतला म्हणजे 60 मिनिटं झाली, इथं उरली 4. यांची दोघांची बेरीज केली तर होते 70. 0 मधून 0 वजा केला 0 उरतात. 7 मधून 2 वजा केले 5 उरतात. 4तून 8 वजा होत नाही, म्हणून इकडनं 1 इथं दिला तर झाले 14. 14 मधून 8 वजा केले तर 6 उरतात. 6 तास 50 मिनिटं. 6 तास 50 मिनिटं. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 16वा. अनुजाने बसने 4 तास 45 मिनिटे व आगगाडीने 5 तास 55 मिनिटे प्रवास केला, तर तिने बसपेक्षा आगगाडीने किती जास्त प्रवास केला. तर जास्त प्रवास आपल्याला शोधायचा आहे, म्हणून सगळ्यात जास्त प्रवास केला होता त्याने या ठिकाणी आगगाडीने. आगगाडी नंतर बसने किती केला होता 4 तास 45 मिनिटं, हा केला त्याने बसने. मग ह्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करूया म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल. 5तून 5 गेले 0, 5तून 4 गेले 1, 5तून 4 गेले 1. 1 तास 10 मिनिटं त्याने बसपेक्षा आगगाडीने जास्त प्रवास केला. मग या ठिकाणी 1 येणार नाही. पर्याय क्रमांक 2 1 तास 10 मिनिटे. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. पुढचा 17वा प्रश्न आणि ह्या स्वाध्यायाचा शेवटचा प्रश्न आहे, म्हणून विद्यार्थी मित्रांनो जर या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर कमीत कमी लाईक करायला तरी विसरू नका आणि कमेंटमध्ये कळवा की आपण व्हिडिओ कुठून पाहत आहात, म्हणजे मलाही कळेल की व्हिडिओ पाहणारे व्यक्ती कुठून पाहत आहे. तर चला शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. मंजित दररोज 1 तास 20 मिनिटे व्यायाम करतो, तर जून महिन्यात त्याने किती तास व्यायाम केला. आता जून महिन्याचे दिवस तुम्हाला माहित असले पाहिजे. जर माहित नसतील तर ह्या ठिकाणी असा बॉक्सिंगचा हात तयार करायचा. जे वरती उंच डोंगर दिसत आहेत म्हणजे उंच वाटे दिसत आहेत ते असतात 31 दिवसांचे आणि खाली जे दरी दिसते खोलगट भाग दिसतोय तो असतो 30 दिवसांचा. पण फेब्रुवारी हा जो असतो तो असेल 28 दिवसांचा आणि लीप वर्ष असेल तर 29 दिवसांचा. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून. जून खाली आला म्हणजे तो 30 दिवसांचा. आता जूनचे 30 दिवस 1 तास प्रमाणे जूनचे 30 तास ते झाले. उरले किती 20 मिनिटे. आता या 20 मिनिटाच्या शोधण्यासाठी 20 मिनिट गुणिले किती दिवस 30 दिवस. कारण का रोजच्या 20 मिनिटं म्हणून 30 दिवसांचे किती मिनिटं. आता ते मिनिटं शोधूया.
1 2 0 जशास तसे 3 2 जा 6 म्हणजे 3 दुने 6 होतात. हे मिळाले आपल्याला 600 मिनिट. या 600 मिनिटाला 60 ने भाग देऊया. 60 ने यासाठी की 1 तास म्हणजे 60 मिनिट होतात आणि याला आता तास मध्ये घ्यायचं आहे, म्हणून त्या ठिकाणी याला काय करावं लागेल, 60 ने भाग द्यावा लागेल. हा शून्य गेला, हा शून्य गेला, 6 1 6 6 1 6, हा शून्य इथं जसाच तसा. आपल्याला मिळाले 10 तास आणि ह्यामध्ये जर आपण 10 तास मिळवले तर एकूण होतात 40 तास. म्हणजे एकूण 40 तास इथं पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये.